नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। मोदींच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये महिला बचत गटाचा कार्यक्रम होणार, विविध योजनांचा शुभारंभ होणार। थोड्याच वेळात मोदी यवतमाळमध्ये दाखल होणार। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादा यवतमाळमध्ये दाखल। यवतमाळमधील मोदींच्या सभास्थळी राहुल गांधींचे स्टिकर्स असलेल्या खुर्च्या, संजय राठोड यांच्या आदेशानंतर राहुल गांधींचे स्टिकर्स हटवले। यवतमाळमध्ये मोदींच्या सभेस्थळी पारंपरिक लोकनृत्याचं सादरीकरण, बंजारा लोकसंस्कृतीच्या नृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग। मोदींच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते किशोर तिवारी यांना पांढरकवडा पोलिसांची नोटीस। मोदींच्या सभेदरम्यान बेकायदेशीर कृत्य केल्यास कारवाईचा इशारा। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात सक्रिय। सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा जनता दरबार। जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचं काम। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार आता मैदानात। युगेंद्र पवारांकडून बारामतीत भेटीगाठी, सुप्रिया सुळेंसाठी प्रचाराला सुरुवात। बारामतीच्या जागेसाठी भाजपकडून निरीक्षकाची घोषणा नाही। भाजप अजित पवार गटाला बारामतीची जागा सोडण्याची शक्यता, चर्चांना उधाण। परळीत धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा लढत दिसणार। धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढणार। लोकसभा आणि विधानसभेला स्वराज्य सेना उमेदवार देणार। स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या संस्थापक करुणा शर्मा यांचं धनंजय मुंडेंना आव्हान। फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं? भाजपकडून वृत्तपत्रात जाहिरात। जरांगेंच्या आरोपानंतर भाजपचे कार्यकर्ते राजेंद्र साबळेंकडून संभाजीनगर, बीड आणि जालन्यातील वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध। जालन्यातील अंबड शहरात मध्यरात्री 12 वाजल्यापासून संचारबंदी शिथिल। अंबडमधील ग्रामीण भागात अजूनही संचारबंदी कायम। नांदेडच्या भोकर तालुक्यात 60 गावातील सरपंचांचा भाजपात प्रवेश। अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत सरपंच संघटना भाजपात। नांदेड भाजपात इनकमिंग तर काँग्रेसमध्ये आउटगोईंग सुरूच। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर। भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनास मार्गदर्शन करणार। मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवारांची मंचरमध्ये सभा। वळसेंच्या मतदारसंघात पवारांची सभा झाल्यानंतर अजित पवार 4 मार्चला उत्तर सभा घेणार। सांगलीत खानापूर आटपाडीच्या पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज। 700 मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती। मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपने रणशिंग फुंकलं। भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपन्न। आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना। सोलापूरच्या माढा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घाटनाचा धडाका। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना। धाराशिवमध्ये उसाच्या थकीत बिलासाठी स्वाभिमानीचं बँड बजाव आंदोलन। धाराशिव जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना देण्याची मागणी। अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे 2 दिवस काम बंद आंदोलन। वेतनात वाढ करण्याची मागणी। नाशिकच्या सुरेगाव रस्ता परिसरात पाणी प्रश्न पेटला। संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा। पाण्यासाठी सरपंचांसह सदस्यांना ग्रामपंचायतीत कोंडल्याचा प्रकार। नाशिकमधील शेतकरी मोर्चाचा आजचा 3रा दिवस। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 2 दिवसांपासून शेतकऱ्यांचा ठिय्या। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम। लातूर जिल्ह्यातील अंधोरीमध्ये मिरवणुकीत 2 गटात हाणामारी। किनगाव पोलिसांकडून दोघांवर गुन्हे दाखल। लातूरमधील 928 गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना मंजुरी। 15 गावांमध्ये अद्याप योजनेच्या कामाला सुरुवातच नाही। गावात संभाव्य पाणी टंचाईची शक्यता। धुळ्यात सेक्युलर परिषदेचं आयोजन। जातीवादी कट्टरपंथी रोखण्यासाठी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसलेंकडून परिषदेचं आयोजन। विविध संघटनांचा या परिषदेमध्ये सहभाग। अकोला शहरातील मनपा 26 क्रमांक शाळेच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा। उपचारानंतर प्रकृती स्थिर। ठेकेदारावर कारवाईची पालकांची मागणी। बीएसएनएल 4G टॉवर उभारणीत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराची खासदार विनायक राऊतांकडून दूरसंचार मंत्रालयात तक्रार। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 268 टॉवर मंजूर।
वीज बिल थकवण्यात परभणी जिल्हा टॉपवर 2,14,000 ग्राहकांकडे 388 कोटींची थकबाकी, महावितरणकडून जोरदार कारवाया. हिंगोलीत मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड, 11,90,000 किमतीच्या 20 मोटारसायकल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही. वाशिम जिल्ह्यातील शकुंतला रेल्वे मार्गासाठी 50% आर्थिक सहभागाची तरतूद, खासदार भावना कवळी यांच्या प्रयत्नांना यश. बुलढाण्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा, 15 तासांनंतरही गारांचा खच कायम, गारांचा खच मिळून तयार झाली 50 किलोची गार. बुलढाण्याच्या गारपीट आणि अवकाळीने शेतकऱ्यांचे शेड नेट पडले, सीड हब म्हणून ओळख असलेल्या देऊळगाव राजा तालुक्याला तडाखा, एनडीआरएफ मधून तात्काळ मदत देण्याची मागणी. नाशिकमध्ये मनमाडसह अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा, काढणीला आलेला गहू, हरभरा भुईसपाट, कांदा पिकालाही फटका, शेतकरी संकटात. जळगावच्या 40 गावात 3,593 हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाखा, 32 गावांमधील 5,652 शेतकऱ्यांना अवकाळीची झळ, पिकं जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात. धुळ्यात वादळी पावसाचा रब्बी पिकांना फटका, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त, पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. बुलढाण्यात रविकांत तुपकरांकडून अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई द्या, तुपकरांची सरकारकडे मागणी. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात झालेल्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी, नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीने सरकारला सादर करणार असं आश्वासन. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात सलग 2 दिवस झालेल्या अवकाळीनं, पावसानं गहू जमीनदोस्त, शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट, शासनानं नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका, आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तर नुकसान भरपाई तातडीने मिळवून देण्याचं शेतकऱ्यांना आश्वासन. भंडाऱ्याच्या लाखनीतील मऱ्हेगाव शिवारात रानडुकरांमुळे मक्याच्या पिकाचं नुकसान, मक्याचं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. दक्षिण सोलापूर तालुक्यात अनेक गावात तीव्र पाणी टंचाई, पाणी नसल्यामुळे पाणी विकत घेण्याची ग्रामस्थांवर नामुष्की, बंकलगी गावात पाण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रोश. नाशिक देवळा तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा, 29 वाड्या वस्तींवर टँकरने पाणी पुरवठा सुरू. नांदेडमधील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळाचा निलंबित परवाना पुन्हा बहाल, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश. जळगावच्या भडगावात 1 दिवसीय कडकडीत बंद, शासनाच्या निषेधार्थ हजारो भडगावकर रस्त्यावर, काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून परिवहन विभागाचा निषेध. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन, शासनाच्या शिष्यवृत्ती धोरणाविरोधात विद्यार्थी आक्रमक, हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकल्याचा आरोप. पिंपरी चिंचवडच्या कासारवाडीतील डीएमक्यू शाळेत विद्यार्थ्यांकडून विज्ञानाचा प्रयोग, विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. पुण्याच्या खेडमधील हिंदकेसरी मन्या बैलाचं आजारपणामुळे निधन, मन्या बैलाला अखेरचा निरोप देण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींची गर्दी.